नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 5 व 6 मे या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारत। मित्रांनो, भारत देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान हे बनवलेले आहे। मित्रांनो, 4 पॉइंट आहे, ते देखील खूप महत्त्वाचे आहे। या प्रश्नासंदर्भात ते आपण देखील जाणून घेऊया। तर भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान हे फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी कंपनीने बनवलेले आहे। प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि कुठल्या कंपनीने बनवले आहे ती कंपनी देखील महत्त्वाची आहे, नोट डाऊन करून ठेवा। तर मित्रांनो, भारताने बनवलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मानवरहित बॉम्बर विमानाला FWD-200B असेही म्हटले जाते। हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, हे विमान सुमारे 100 किलो वजन वाहून नेते। हा देखील तिसरा पॉइंट लक्षात असू द्या। तर चौथा पॉइंट आहे FWD-200B या विमानाचा ताशी वेग 370 किलोमीटर एवढा आहे। तर या भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मानवरहित बॉम्बर विमानाची ग्राउंड कंट्रोल स्टेशन रेंज ही 200 किलोमीटर पर्यंत एवढी असणार आहे। हा देखील 5वा पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, हा परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। ICCने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने वन डे व T20 मध्ये अव्वल स्थान कायम राखलेले आहे? या प्रश्नाचं देखील उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भारत। ICCने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारत देशाच्या क्रिकेट संघाने वन डे आणि T20 मध्ये अव्वल स्थान हे कायम राखलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार 2023-24 हंगामात देशात किती लाख टन तुरीचे उत्पादन हे झालेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 30 लाख टन एवढे 2023-24 हंगामात देशात तुरीचे उत्पादन हे झालेले आहे। तर मित्रांनो, जागतिक तूर उत्पादनाच्या तुरीचा वाटा हा 70% आहे। तर देशाच्या तूर उत्पादनात महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांचा वाटा हा 56.80% आहे। हा देखील दुसरा पॉइंट या प्रश्नासंदर्भात लक्षात असू द्या। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। काँगो या देशात कोणत्या नवीन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मंकी पॉक्स। मित्रांनो, काँगो या देशात मंकी पॉक्स या नवीन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहेत। मित्रांनो, काँगो देशाने मंकी पॉक्स या विषाणूला आरोग्य आणीबाणी म्हणून जारी केलेले आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। जगातील व भारतातील पहिली CNG बाईक कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बजाज। मित्रांनो, जगातील व भारतातील पहिली CNG बाईक ही बजाज या कंपनीने तयार केलेली आहे। तर जगात व भारतातील पहिली CNG बाईक 18 जून 2024 ला लॉन्च केली जाणार आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या देशाने चांगाई 6 या चंद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चीन। मित्रांनो, चीन देशाने चंगाई 6 या चंद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे।
चीनने लॉन्च केलेले मार्च 5Y रॉकेटद्वारे चंगाई 6 या चंद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे. मित्रांनो, चीन या देशाची चंगाई 6 ही चंद्रयान मोहीम 53 दिवसाची असणार आहे. हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या. तर चीनने आपल्या चंगाई चंद्रयान मोहिमेचे सोबत पाकिस्तान देशाचा IQ-Q उपग्रह देखील प्रक्षेपित केलेला आहे. तर चीनने पहिल्यांदा आपल्या चंद्रयान मोहिमेमध्ये पाकिस्तान देशाच्या ऑर्बिटचा देखील समावेश केलेला आहे. हा देखील चौथा पॉइंट लक्षात असू द्या. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा कोणत्या देशात स्थापित करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जपान. मित्रांनो, जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा ही जपान देशात स्थापन करण्यात आलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणता देश हा भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश बनलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया. मित्रांनो, सौदी अरेबिया हा देश भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयात देश हा बनलेला आहे. भारताने ऋग्वेद देशाला सर्वात जास्त दराने बासमती तांदळाची निर्यात ही केलेली आहे. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या देशाच्या पत्रकारितांना युनेस्कोने प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पॅलेस्टाईन. मित्रांनो, पॅलेस्टाईन देशाच्या पत्रकारांना युनेस्को प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार 2024 हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार 180 देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 159व्या. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार 180 देशांच्या यादीत भारत हा 159व्या स्थानावर आहे. तर मित्रांनो, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार नॉर्वे देश प्रथम स्थानावर आहे. तर या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये भारत देश 161 क्रमांकावर आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जेरेमिया मानाले यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सोलेमन द्वीप. जेरेमिया मानाले यांची सोलेमन द्वीप या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्तीही करण्यात आलेली आहे. हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम ही कोणत्या देशाची आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रशिया. हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम ही रशिया देशाची सिस्टीम आहे. या रॉकेट सिस्टीमची रेंज आहे 300 किलोमीटर एवढी. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 4 मे या दिवशी आपण आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन हा साजरा करत असतो. मित्रांनो, 1999 पासून आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन हा साजरा केला जातो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. दुबई येथे पार पडलेल्या पहिल्या गल्फ युथ गेम्स 2024 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 UAE. दुबई येथे पार पडलेल्या पहिल्या गल्फ युथ गेम्स 2024 मध्ये UAE देशाने सर्वाधिक पदके ही जिंकलेली आहे. तर पहिले गल्फ युथ गेम्स 2024 मध्ये UAE ने सर्वाधिक 286 पदके ही जिंकलेली आहेत. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल.
तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्र मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. मित्रांनो, आपल्या ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.